जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरचे महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत। हे प्रश्न विविध एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे आणि हे प्रश्न आता येणारी पोलीस भरती, रेल्वे भरती तसेच उच्च न्यायालयाची लिपिक आणि शिपाई भरतीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा, सुरुवात करूया। पहिला प्रश्न, 1916 मध्ये इंडियन होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली 1916 मध्ये। नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे, भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारताचे संविधान स्वीकृत करण्यात आले, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये। आणि 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान हे काय आले, अंमलात आले, लागू झाले। ओके, नंतरचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होणारे पहिले भारतीय कोण होते? तर स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होणारे पहिले भारतीय कोण होते? तर बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी आहे सी राजगोपालाचारी, सी जवाहरलाल नेहरू आणि डी वल्लभभाई पटेल। तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। नंतरचा प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय यांनी कोणते पुस्तक लिहिले ज्याने सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती? तर कोणते पुस्तक लिहिले राजाराम मोहन रॉय यांनी? तर ऑप्शन नंबर बी तुहफत उल मुवाहिदीन हे पुस्तक त्यांनी लिहिले। नंतरचा प्रश्न बघा, मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर शिवाजी महाराज यांनी मराठा साम्राज्य स्थापन केले होते। तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मराठी साम्राज्याचे संस्थापक म्हणतात। ठीक आहे, हे सगळे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे ठरणार आहे तुमच्यासाठी येणाऱ्या एक्झाममध्ये। नंतरचा प्रश्न आहे, 1526 मध्ये पानिपतची प्रसिद्ध लढाई कोणाच्या दरम्यान झाली? तर 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती आणि ते कोणामध्ये झाली होती? तर बघा, ऑप्शन बाबर आणि राणा संग, अकबर आणि हेमू, बाबर आणि इब्राहिम लोधी, औरंगजेब आणि दादा शिकोह। तर बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर सी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये बाबर जिंकला होता। ठीक आहे, नंतर बघा, पानिपतची जर दुसरी लढाई बघितलं तर पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झाली। 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली, अकबर वर्सेस हेमू, आणि यामध्ये अकबर विजय झाला। नंतर पानिपतची तिसरी लढाईचा जर आपण विचार केला तर पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली। ठीक आहे, ते मराठा साम्राज्य आणि अहमदशाह यांच्यामध्ये झाली। मराठा साम्राज्य आणि अहमदशाह, तर याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि अहमदशाह विजयी झाला। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, हल्दी घाटीची लढाई कोणत्या दोन सैन्यांमध्ये झाली? हल्दी घाटीचं युद्ध कोणत्या दोन सैन्यांमध्ये झालं? 1576 मध्ये हल्दी घाटीचं युद्ध झालं होतं महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये। ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, तर नंतरचा प्रश्न आहे, 1857च्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बघा, 1857चा उठाव झाला होता आणि या उठावामुळे इंग्रजी सत्ता हादरून गेली होती। खूप मोठा हा उठाव होता। तर लखनौ या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन नंबर
बी. बेगम हजरत महल यांनी लखनौ उठावाचे नेतृत्व केले होते. नंतर राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी आणि ग्वालेर या उठावाचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर उठावाचे नेतृत्व केले होते आणि मंगल पांडे यांनी बराकपूर उठावाचे नेतृत्व केले. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. दिल्ली संतलनचे संस्थापक कोण होते? तर दिल्ली संतलनचे संस्थापक होते ऑप्शन नंबर ब. कुतुबुद्दीन ऐबक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय शासकाला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जात असे? तर समुद्रगुप्त यांना भारताचे नेपोलियन म्हणून ओळखले जात होते. नंतरचा प्रश्न बघा. गुप्त साम्राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर कोणती होती? पाटलीपुत्र हे गुप्त साम्राज्याची राजधानी होती. नंतरचा प्रश्न आहे, गांधी अरेविन करार भारतातील कोणत्या आंदोलनाशी संबंधित होता? तर गांधी आणि लॉर्ड आर्यविन यांच्यामध्ये करार झाला होता 1931 मध्ये. आणि कोणत्या आंदोलनाशी संबंधित होता? तर सवनीय कायदेभंग 1931 मध्ये झालं. नंतर रोलट कायदा बघा 1919 मध्ये रोलट कायदा झाला, त्यालाच काळा कायदा म्हणून ओळखले जात होते. नंतर असहकार चळवळ चालू झाली होती 1920 मध्ये आणि भारत छोडो आंदोलन 1942 मध्ये झालं होतं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग रिकामी जागा दर्शवतो. तर काय दर्शवतो? माती आणि समृद्धीशी संबंध. नंतर आहे, आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या? तर आंध्र महिला सभेची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन नंबर बी बरोबर उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख यांनी. नंतरचा प्रश्न आहे, दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली होती? तर दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली होती? तर रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. ठीक आहे. दुहेरी शासन पद्धत रॉबर्ट क्लाइव्ह यांनी सुरू केली होती 1765 मध्ये. दुहेरी शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था. नंतरचा प्रश्न आहे, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? 1674 मध्ये पंडित गागाभट्ट यांनी त्यांचा राज्याभिषेक केला. कोणत्या किल्ल्यावर? तर रायगड किल्ल्यावर. ऑप्शन नंबर डी. नंतर बघा, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. ओके. नंतरचा प्रश्न आहे, शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर भारताचे गव्हर्नर जनरल 1857च्या उठावापासून व्हायसराय म्हणून ओळखला जाऊ लागले. नंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर 1927 मध्ये. ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न आहे, बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू झाली मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमिनीचे मालक बनले? तर रयतवारी पद्धतीमध्ये. नंतरचा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रह रिकाम्या जागा नेतृत्वाखाली झाला. तर बारडोलीचा सत्याग्रह 1928 मध्ये
वल्लभभाई पटेल यांनी केला आणि तेथेच त्यांना सरदार ही पदवी बहाल झाली. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुपान सेना स्थापन झाली होती? तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तुपान सेना स्थापन झाली होती? तर सातारा जिल्हा. आणि शेवटचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली होती? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.